अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तसेच आदेश महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आले होते। मात्र तरी देखील धुळे जिल्हा परिषदेमध्ये अजब संतजनक प्रकार घडला। शिवजन्मोत्सव दिवशी येथील जिल्हा परिषद आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धुळीने माखलेला होता। तसेच आजूबाजूला कचरा अधिक प्रमाणात साचलेला होता। सालाबादाप्रमाणे या ठिकाणी स्मारकाच्या आवारातील स्वच्छता व रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाई करण्यात येते। मात्र यावेळी जाणीवपूर्वक टाळण्यात आले असे आरोप धुळे आरपीआयकडून करण्यात आले। यामुळे शिवप्रेमींची भावना दुखावल्या गेली आहेत। तसेच आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या अधीनस्थ असलेल्या कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता व संबंधित कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्याची जाण राहिली नाही। यामुळे या सर्वांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या संदर्भाचे निवेदन मराठा व्यापारी आघाडी आरपीआय आठवले गटाचे डॉक्टर पंकज साळुंके व नैनाताई दामोदर यांच्या शिष्टमंडळाने आज धुळे जिल्हाधिकाऱ्यांना दिले। आज दिनांक 20 फेब्रुवारी काल 19 फेब्रुवारी होती। तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही उत्साहात संपूर्ण जगभरात साजरी केली जात असते। ती काल साजरी करत असताना आजपर्यंतची प्रथा होती धुळे जिल्ह्यामध्ये की धुळे जिल्ह्यातलं जे प्रशासन आहे त्यातले जिल्हा परिषद जे आहे या जिल्हा परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्मारक आहे। त्या स्मारकाची इथे दरवर्षी परंपरेप्रमाणे इथे साफसफाई व्हायला हवी होती। छत्रपती शिवाजी महाराजांची तिथे विद्युत रोषणाई व्हायला हवी होती। तिथे सगळं काच कुचरा पडलेला होता, तो सगळा साफ व्हायला हवा होता। परंतु यावर्षी हे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत यांनी जाणीवपूर्वक धर्मांध वेडा अजीज शेख याने जाणीवपूर्वक एक दिवस अगोदर का म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची याने साफसफाई केली नाही किंवा तिथे विद्युत रोषणाई केली नाही, हा प्रश्न रिपब्लिकन पक्षासह सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे। त्यामुळे आज आमची इथे मागणी अशी आहे की या ठिकाणी इथे येत्या 2 दिवसाच्या आत जर मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख याच्यावर तसेच त्याच पद्धतीने बघायला गेलं तर कायद्यान्वये विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद पंचायत समितींचा देखभाल, त्यांचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत तर त्यांच्यावर सगळ्यांवरती हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। तसेच या प्रकरणाची निपक्ष चौकशी व्हायला पाहिजे ही आमच्या सगळ्यांच्या वतीने मागणी आहे।